अहिल्यानगरमध्ये भयंकर प्रकार. चालत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर पाडलं ते केळसवाना प्रकार. ही बस परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवडकडे जात होती. प्रवास सुरू झाला होता. आपापल्या ठिकाणी प्रवासी बसले होते. काही जण जागे होते तर काही प्रवासी पहाटेच्या वेळेमुळे डुलकी घेत होते. याच बसमध्ये एक महिला देखील प्रवास करत होती. तिलाही कल्पना नव्हती की पुढच्या काही वेळात तिच्यासोबत असा घाणेरडा प्रकार घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण बसमधील प्रवाशांना अचानक जागं व्हावं लागणार आहे. कळमनुरीहून बस पुढे निघाली आणि प्रवास सुरू राहिला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून एक प्रवासी बसमध्ये चढला. सुरुवातीला त्याच्या बसमध्ये चढण्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र हा प्रवासी सामान्य अवस्थेत नसल्याचं सांगण्यात येत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली. बस पुढे जात राहिली आणि पहाटेचा वेळ आणखी गडद होत गेला. प्रवासी आपापल्या जागेवर होते, पण काही वेळातच एका महिलेच्या आयुष्यातला हा अत्यंत धक्कादायक प्रसंग सुरू झाला. बस धावत होती, बाहेर अंधार होता आणि बसमधील अनेक प्रवासी झोपेत होते. अशाच वेळी अचानक एका महिलेच्या अंगावर काहीतरी पाडल्याचं तिच्या लक्षात आलं. सुरुवातीला तिला काय झालं हे समजलं नाही. क्षणभर ती गोंधळून गेली. आजूबाजूच्या प्रवाशांनाही सुरुवातीला प्रकार लक्षात आला नाही. मात्र महिलेची अवस्था पाहिल्यानंतर आणि प्रकार लक्षात येताच बसमध्ये एकच खडबड उडाली. काही क्षणांपूर्वी शांत बसलेल्या बसमध्ये अचानक हालचाल सुरू झाली. घटना लक्षात येताच बसमधील दिवे लावण्यात आले. झोपेत असलेले प्रवासीही जागे झाले. नेमकं काय झाले याची चर्चा सुरू झाली. महिलेच्या अंगावर काय पडलं होतं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. त्यानंतर सत्य समोर आलं आणि प्रवाशांच्या संतापाचा पारा चढला. कारण हा साधा अपघात किंवा गैरसमज नव्हता. एका व्यक्तीच्या कृत्यामुळे एका महिलेला चालत्या बसमध्ये अत्यंत लज्जास्पद आणि किळसवाना अनुभव सहन करावा लागला. प्रवाशांनी संबंधित व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याची अवस्था लक्षात आली. तो मद्यधुंदी असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे बसमधील वातावरण आणखी तापलं. महिलेसोबत असा प्रकार घडल्याने प्रवासी संतप्त झाले. बसमध्ये नेमकं हे काय घडलं हे आता सगळ्यांना समजलं होतं. काही क्षणांपूर्वी शांत बसलेले प्रवासी आता त्या व्यक्तीला जाब विचारू लागले. महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न याच क्षणी सगळ्यांच्या समोर उभा राहिला. त्यानंतर प्रवाशांनी त्या व्यक्तीला बसमध्ये ठेवणं योग्य नसल्याचं ठरवलं. संतप्त प्रवाशांनी त्याला बसच्या खाली उतरवलं. पहाटेच्या वेळी चालत्या बसमध्ये एका महिलेच्या अंगावर केलेल्या या कृत्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर घटनेची माहिती घेतली. बसमधील प्रवाशांकडूनही प्रकार समजून घेण्यात आला. एका महिलेच्या अंगावर चालत्या बसमध्ये जे घडलं होतं त्याची माहिती पोलिसांसमोर आली. त्यामुळे आता या व्यक्तीवर कठोर कारवाई होईल अशी शक्यता निर्माण झाली. प्रवाशांनाही वाटत होतं की अशा प्रकाराला गांभीर्याने घेतलं जाईल. मात्र यानंतर या प्रकरणात एक वेगळंच वळण आलं. कारण या प्रकरणात कोणाकडूनही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली. तक्रार नसल्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला काही वेळाने समज देऊन सोडून दिल्याचं सांगण्यात येत आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं, त्या महिलेच्या अंगावर नेमकं पडलं तरी काय होतं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा प्रकार ऐकायला जितका धक्कादायक आहे तितकाच किळसवाना आहे. कारण ही कोणतीही वस्तू नव्हती ना हा साधा अपघात होता. मिळालेल्या माहितीनुसार चालत्या बसमध्ये मद्यधुंदी अवस्थेतील त्या प्रवाशांनी थेट महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यानंतर बसमधील प्रवाशांनी त्याला खाली उतरवलं आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र तक्रार न झाल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आलं. या घटनेने महिलांच्या सुरक्षेसोबतच सार्वजनिक वाहतुकीतील शिस्त आणि मद्यधुंदी प्रवाशांवर होणाऱ्या कारवाईबाबत अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत.